मैत्रिणीनो, आज आपण पहा ही चाकवतची भाजी घेतलेली आहे. आता मी कशी निवडत आहे पहा. चाकवतची भाजी फक्त याचे मुळे आहेत ना, याच फक्त कट करून टाकत आहे आणि सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आणि आता याच्यानंतर आपण सगळा स्वयंपाक करत आहोत. म्हणजे या छोटी कढई आहे ना, याच्यात मी तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घातलेलं आहे, हळद घातलेलं आहे, तिखट घातले, साखर घातली आणि लिंबूही पिळून घेतलेला आहे. छान असं मिक्स करून हलवून घेतलेलं आहे. मुळा खिसून धुवून घेतला होता, तो मुळा घातलेला आहे आणि गॅस बंद करून परतून घेतलेला आहे. तर अशी आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. इकडं आपलं गरगटं चाकवतचं शिजलेलं आहे कुकरात. आता या शिजलेल्या गरगट्यामध्ये सुद्धा आपण फोडणी घालत आहोत पहा. तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी तिखट मीठ हळद आणि हिंग घातलेलं आहे. हे आपण कुकरात जे गरगट शिजत आहे त्याच्यात ओतलेलं आहे पहा. इकडे आपण भाकरी करत आहोत. आता या चाकवची जी देठं होती ना, ती बारीक करून घेतली होती, ती आपण आता भाकरीत घातलेली आहेत पहा, भाकरीच्या पिठामध्ये. आणि हे आपण मळून घेत आहोत. आणि अशा प्रकारे आपलं ही भाकरीसुद्धा बनवत आहोत. आपली भाकरी छान अशी बनते, पौष्टिक बनते. तर पहा, ही आपली भाकरी बनवणं चालू आहे. अगदी इझिली सहजपणे आपणाला भाकरी थापता येते आणि भाकरी छान खुसखुशीत होते, चवीला तर अतिशय अप्रतिम होते. पहा, भाकरी आपण भाजत आहोत आणि भाकरीसुद्धा छान फुगते. तर अशा प्रकारे आपला हा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. आपण आता काय करणार आहोत, ताटामध्ये हा सगळा स्वयंपाक वाढून घेत आहे. पहा, ही गरम गरम भाकरी आहे आणि या भाकरीवर आपण हे तूप घालत आहोत गरम गरम. पहा, भात आहे, आमटी भाजी